मी आता हार कशाला मानू, मी आता माघार कशाला घेऊ, मी लढत राहीन, झगडत राहीन, तोपर्यंत लढत राहीन जोपर्यंत मी जिंकत नाही, तोपर्यंत झुंजत. परिस्थिती दोर तर कापाच, पण ध्येयाच्या दिशेनं जाण्यासाठी नवे पर्याय तयार करायचं सुद्धा सामर्थ्य ठेवा. पोहोचतात ते सतत अभ्यास, सतत व्यासंग यांनी हवं ते मिळवता येत. जगद्गुरु तुकारामांना ध्यास लागला होता. बायका पुरं दुष्काळानं उडून नेली, आई वडील राहिले नाहीत. ह्या जगण्यामध्ये अर्थ आहे काय? जगायचं कशासाठी? घरदार, आई वडील, बायका पोरं सगळी गेल्यावर विमनस्कावस्थित असणारे तुकोबा ह्या जगण्याचा शोध आणि जगण्याच्या तत्वज्ञानाचा बोध काय त्याचा विचार करत राहिले. भंडाऱ्याच्या डोंगरावर गेले, रात्रंदिवस चिंतन करत राहिले.